टाळी आली पाहिजे. विठेवरच्या मालिकापर्यंत खणखणाट केला पाहिजे. उभा राहिलेले वाजवा टाळी, उभा राहिलेले पण पडतात वाजवा. भक्त पुंडलिकासाठी सगळे भक्त पुंडलिकासाठी धनी मलाही दाखवाना, धनी मलाही दाखवाना. चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी. विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल. फक्त प्रामाणिकपणे सांगा हे समाधान दुसरीकडे मिळणार आहे. आणि इमानदारीने सांगा अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे. कशाला मरता रे मग. तर विचारही करत जरे बाया वाचवणारे आपण हळूहळू बाया नाचवायला लागलो. काय विचार करत असतील ते महापुरुष ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी देहपणाला लावला. काय संस्कार आहेत रे आपले. शाहिस्तखानाच्या लाल मालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाच्या बायकोला वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांनी बदल्याच्या आगीमध्ये पोरगी उचलली. पळत पळत गेली शाहिस्तखानाची बायको नवऱ्याला सांगायला जहापना 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 मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे शिवा के मावले है वो ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे. वो शत्रुत्व निभाएंगे लेकिन औरत की तरफ नहीं. कौतुक बायकोला वाटलं क्या लगता आपको जहापना हमने उनकी बहू बेटियां उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उनकी औरत उनकी धरती उनके देवता सबको कलंकित करते फिरे तुम और वो अपनी बेटी भी नहीं उठाएगा. अगर हम उनकी औरत उठा सकते हैं तो शिवा नहीं बदला तो लेगा ना, बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चढ़ी गई कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा इज्जत शोहरत यहाँ तक सल्तनत नहीं छोड़ेगा. सब कुछ मिटा देगा. जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा हमारी. लेकिन किसी भी धर्म जात की औरत हो वो औरत की धर्म जात नहीं देखते. इस धरती पर हर औरत को माँ की नजर से देखने वाले हिंदू है. वो औरत सबको देवी समजते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं होतं त्याचे वारसदार आहेत रे आपण. एखादीला गरज असावी तर आम्ही तिच्या पदरात दान टाकावं पण आमच्या नजरेच्या हव्यासा पोटी स्टेजवर तिला नाचवू नये. असेल हिम्मत तर हे पाळा. गरजेसाठी जर पोरी नाचताय तर त्यांची गरज भागवा. द्या स्वतःच्या पदरात तर तिच्या पदरात. बहीण माना तिला. तिच्या संसाराची काळजी घ्या, तिच्या कुटुंबाची काळजी घ्या, तिच्या लेकरा बाळांची काळजी घ्या. काय काय करतोय काय आपण विचार करत जा. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते यत्र देवता. बोलायचंच का फक्त जिथे नारीचा सन्मान तिथे भगवंताचा वास. फक्त बोलण्यापुरतं ठेवू नका रे दादा, विनंती माझी. आणि मला विश्वास पण आहे बरं का. आमच्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना
तरी आमचं ज्ञानोबा तुकोबाला मानणार, तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचणार हा विश्वास मला ज्ञानेश्वरीवर आहे, हा विश्वास मला परंपरेवर आहे, हा विश्वास मला माझ्या मातीवर आहे. आणि फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते दादा. ही आजकालची जुनी माणसं फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवतात. ताई म्हातारी माणसं प्रय का गेली, बिडी फुकू फुकू तुमची थोबाड आत गेली म्हणून प्रय गेली. तू मारुतीच्या मंदिरात भजन करीत नाही, पती खेळतो. त्या ब्रह्मचारी मारुतीला तू राणी दाखवतो, तू गुणाचा. आता या म्हाताऱ्या बायका स्वतः दारात बसून आजकालचे काय पोरी आहेत होय, ह्यांना काय लाज आहेत होय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळय माय, सगळं आयतं भेटलं माय, वय ग माय. तुम्ही आता काय करता, तुम्ही मिसरी चोळता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भागार वास आहे त्या मिसरीचा. आणि त्याच मिसरी थोडा नातवाचा पचा पचा मुख घेते. माणूस आहे का तू? अरे सुन्न पाठवली नाही पाहिजे तिची सासू मिसरी चुळती. तिला म्हणलं पाहिजे मिसरी बंद कर तर नातो. कसे अरे व्यसन आहेत रे. आणि हे व्यसन काही औषध गोळ्याने सुटत, हे इंजेक्शन काय दारू सुटत नाही. अशा इंजेक्शन दारू सुटली असती ना, देवाच्या दारात सांगते या महाराष्ट्राच्या माय मावल्यांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शनच आणलं असतं आणि त्याला झोपीतच दिलं असतं. घे पियतो घे, जानवारा जिंदगी बरबाद केली घे. आई शपथ दिला असतं का नाही. कुटुंबाचा नायनाट झाला त्या एका व्यसनाने. आणि ते खुशाल म्हणतात माणसं, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता मार 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 तर राती बायकोला, आणि सकाळी म्हणतात नव्हती का मारायची. पिल्यावर कळत नाही, एवढंच बरं कळत नाही. हात मारून घ्यायचा बरं कळतो. आता काय करायचं, माय पिला ना, टोपलवर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याच्या. त्याला म्हणायचं काळ मनोकय ताकद वाढती, गोड लागतात खा. कळत नाही त्याला. तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय गमे लेंड्या आहेत ना. कळत नाही त्याला, त्याला नाटकं करता येते. सगळं कळतं त्याला. कसं नाही, तसं सगळं कळतं आपल्याला. आपणही धुंदीचं नाटक करतोय, काही कळत नाही असं नाही. एखाद्याने सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला आळंदीला, येईल का तो? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी माऊलींच्या मंदिरात येईल का? का नाही येणार? त्याला माहित आहे आज मी चुकीचं. ती सरळ म्हणतो आज नगे, आज चुकीचं खाल्लंय, उद्या जाऊ, म्हणजे उद्या तू पवित्र होतोय रे. आणि हे काय नियम आहे, सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दान खाऊन हाणायचं, तेवढं कशाला सोडायचं? तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झाकतो? तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, असं करतो देव? काय लॉजिक आहे पण तुमच्या परमार्थाचं? खरंच बाबा विनंती आहे रे. काय काय म्हणतात माझी मनाची माळ आहे. आता मनाची कसली असती? आम्हाला तुळशीची माहित होती, मनाची आम्ही जिंदगीत आताच ऐकली बाबा. आजकाल लय ट्रेंड झालाय माझी मनाची माळ आहे. मी घालीत नाही, माझी मनाची आहे. घाल, काही फरक नाही पडत. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना, तो वैष्णव आहे. आणि जो वैष्णव आहे त्याला काळही घाबरवू शकत नाही, एवढी ताकद त्याच्या वैष्णव धर्मात आहे. घाल माळ, लाव कपाळाला गंध, घाबरत जाऊ नको कुठल्या गोष्टीला. अरे हिंदू आहे, कपाळाला गंध असावा. उद्या परवा कुठं मिळाला तर शेजारच्याला कळाव तरी कुठल्या गँग मधला आहे, नेमका पुरायचा का जाळायचा. म्हणून तरी माळा घालीत जा. लय अवघड घालीत जा दादा. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तर मरत नाही. बघता काय नाही मरत. ती माणसाला बोलती काही बी ऐकतो म्हणून ना, डोळ्या देखत पेटले ती मरत कशी नाही, ती मरत येते ना. मरत नाही असं नाही हो. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, मरण अटल आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो मरत नाही असं नाही, पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती आपत्कालीन मरणाने कधी मरत नाही. विठेवरचा मालक त्याचं संरक्षण करत असतो. महाराज लोकांच्या गाड्या धडकत्या पण मरत नाही. आमची वर्षाला दोनदा डुम असतेच. गाडीचा चेंडू असतो पण महाराज संध्याकाळी इठल इठल करीतच असतो. लागतो ना देव त्याचा. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे तुझी चिंता त्याची सर्व आहे. सर्व आहे,
आम्हाला त्रैलोक्यातल्या प्रत्येक तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य रोजच्या अंघोळीमध्ये देते. हा कपाळाचा चंदन आमची पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक भावना वाढवतो. महाराज आमच्या अंगावर असणारं हे तुळशीचं पवित्र पाणी आम्हाला प्रत्येक रोगापासून दूर ठेवतं. हा विश्वास निर्माण झाला, वैष्णव झालो आम्ही. तुझ्यावरचा विश्वास अतूट झाला, तुझ्यापर्यंत पोहोचलो आम्ही, तुझ्या दारात आलो. आता काही फरक पडत नाही लोकांनी समाजाने कितीही त्रास द्यावा. अहो ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला, ज्या देहून तुकोबाला काव्य रचना करू दिली नाही, आज त्याच देहूला त्याच मातीत त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. ही ताकद संतांच्या सामर्थ्यामध्ये आहे. आम्ही तेवढं नाही रे, लायकी नाही आमची तेवढी. आम्हाला नाही कळत ज्ञानेश्वरी तरी आम्ही वाचतो, कारण आम्हाला माहित आहे ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. कळावी एवढी लायकी नाही आपली. आपल्याला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला आपण कळलो आपल्या जीवनाचं कल्याण आहे. फक्त ज्ञानवांना कळू द्यायला लेकरू माझं आहे. एकदा माऊलींची ऊब लागली ना दादा, त्रैलोक्यातलं कुठलंच संकट तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. ज्याचं ज्याचं मस्तक माझ्या ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीवर टेकलं गेलं ना, माझ्या ज्ञानोबाने त्याच्या मस्तकावरच्या रेषा यशाच्या रेखाटल्याशिवाय सोडलं नाही. फक्त मस्तक माझ्या माऊलींच्या समाधीवर ठेवता आलं. महाविष्णूचा अवतार एका लेकराची आई व्हायला 17 ते 18 वर्ष पोरीचं वय लागतं. 16 वर्षाची असताना स्त्री नसताना अख्ख्या विश्वाची माय झाले त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं. ही ताकद ज्यांच्यात असेल त्यांचं काय सामर्थ्य असेल. विष्णू माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबराय. ज्ञानोबराय साधे वैष्णव नाही, महावैष्णव. ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ओतप्रोत ज्ञान म्हणजे ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाला फुटलेली वाचा, ज्ञानानं घेतलेला अवतार. ज्ञानोबराय म्हणजे साक्षात ज्ञान. चातुचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून दे. माऊलींचं वर्णन आहे. मी तुम्हाला सांगतो ज्ञान आणि विज्ञान काय. करा विचार, कुठे गुंतलोय, काय करतोय. सावध नाही आहेत आपण. भगवंताच्या दारात यावं, उभं टाकावं, संतांनी सांगावं, मी ऐकावं. मी ऐकू नये, संतांनी सांगितलेला प्रत्येक शब्द मी जीव घाण टाकून पाळावा. त्याला उभा राहणं म्हणतात. आणि हे ज्याला जमलं त्याला मुक्त्यांची गरज. त्यांनी मुखाथारीचं नाव घ्यावं आणि विटेवरच्या मालकानं त्याचा संसार सांभाळावा. तिने जिथे असावं तिथे. देवाचे द्वारी उभा क्षण भरी हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना नामचिंतनात आहे. आम्ही नाम घ्यावं, आमच्या जगण्याचं बळ वाढावं, आम्हाला संतांची कृपा मिळावी, आम्ही आयुष्यात प्रत्येक संकटावर मात करावी. जी लोक अपमान करतात ना, तीच लोक एक दिवस सन्मान करतील. फक्त विश्वास विठेवरच्या मालकावर ठेवा. तो दिवस येणार. एक दिवस आपण असे उभे राहणार आणि अख्खं जग आपल्याकडे नजर वर करून बघणार आणि त्यांना सुद्धा वाटणार एवढं खचवलं, एवढे पाय ओढले, एवढा त्रास दिला तरी कसं काय सामर्थ्याने उभा राहिला. तेव्हा आम्ही ओरडून सांगू जगाला, अरे ज्ञानोबांनी हात धरला आणि अशक्य ते शक्य झालं. ही ताकद माझ्या फक्त माऊलींच्या कृपेमुळे आहे. ही ताकद फक्त नामचिंतनात. मग काही फरक नाही. असो करा. तुकोबांनी संसार करावा, नामदेवांनी संसार करावा, नाथबाबांनी संसार करावा, पण त्यांचा संसार म्हणजे असूनही माऊली सांगतात बघा संसार कसा करावा. नात रे दरवी जैसे रिगोणी नाना रसी परी ते रस स्वादासी नेणी जेवी. दरवी याचा अर्थ पळी. पळी आमटीत जाती, वर्णात जाती, पिठल्यात जाती. तिला महागारी आल्यावर विचारायचं, बळी माय आमची तिखट झाली का, आळणी झाली. पळी माय सांगती का? नाही सांगत.
ती तिचंच काम करते, भलत करीत. तसं आपलं काम त्या पळीसारखं असावं, संसारात देवळून तरी यावं, पण त्याचा स्पर्श किंवा त्याचा स्वाद घेऊ. अगदी नातरी दरवी जैसी रिघुनी नाना रसी परितरस स्वादासी नेनी जेवी आलिप्त कमळ जळी जैसे. कमळ पाण्यात असतं, पण कमळावर कधी पाणी. संसारात राहूनही प्रेम मात्र विठ्ठेवर. संसारी असावे आसो दिन जावे, संसारी असावे आसो दिन जावे, संसारी असावे आसो दिन जावे, संसारी असावे आसो दिन जावे. भजन करावे भजन करावे संसारी असावे आसो दिन जावे, संसारी असावे आसो दिन जावे, संसारी असावे आसो दिन जावे, संसारी असावे आसो संसारी असावे असोनी नसावे. कसा संसार करावा? पक्षी अंगणी उतरते ते का गुंतोनी राहती तैसे असावे. हा देह जो दिलाय, देवे दिला देह भजना गोमटा. ज्याच्यासाठी दिलंय ते करावं आणि ते करता यावं, यालाच पुण्य म्हणावं. ते करता येऊ नये यालाच पाप म्हणावं. संतांनी कृपा करावी, पापाची गणना न करता पुण्याचा वाटा आम्हाला द्यावा. ही ताकद देवापेक्षा जास्त संतात आहे. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. हा अधिकार तुमच्याकडे आहे. आमच्यासारख्या पाप्याला सुद्धा तुम्ही देवाच्या दारात नेऊ शकता. मग न्या. मग ज्यांनी साधल्या साधी येल्या भूतकाळ आहे, साधून झाल्या. ज्यांनी साधल्या त्यांनी मुक्त्या साधल्या. आमच्याच्याने जमणार नाही. आमच्यासाठी द्वारकेचा राणा हरिमुखे. ज्ञानोबराय म्हणले ग्वाही देऊन सांगतो. ग्वाही देणं उच्चारून किंवा अधिकारानं सांगणं. ग्वाही देऊन सांगतो, एकट्याच्या जीवावर नाही. शास्त्रविधांचे महर्षी असणारे व्यासमुनी खून करून सांगतात. खून नाही, इशारा. इशारा ते नजर नजर में हाले दिन का पता चलता है, त्याचा इशारा. असं नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा. पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, इज्जतीत ग बसते, फक्त इशारा करते. ह्याला म्हणायचं इशारा महाराज. तर हा इशारा व्यासमुनी करतात ज्ञानोबरायांना. माऊली तुम्ही म्हणतात ते खरंय, काही गरज नाही. आम्ही सामर्थ्याने जरी भगवंताचं नाव घ्यावं, संसारिक असूनही त्याला जगाच्या मालकाची कृपा मिळणार आहे. अगदी सामर्थ्याने मिळणार आहे. फक्त आम्हाला नामचिंतन करता यावं. महाराज आता कसं असतं ना इशारा. महाराज जेव्हा विदुर महाभारताच्या काळात देशाचा पंतप्रधान विदुर होता, आणि विदुर हा पंतप्रधान असल्या कारणामुळे त्याच्याकडे सगळ्या काही माहिती असायच्या. पण तो गटातला मात्र दुर्योधनाच्या होता, अर्जुनाच्या नाही. पण काही कारणास्तव दुर्योधनाकडे जायची जरी त्याला गरज वाटली तरी सुद्धा अर्जुनावर किंवा पांडवावर त्याचा विश्वास होता किंवा निष्ठा होती, प्रेम होतं, कृपा होती. त्या विदुराला माहित होतं की दुर्योधनाने पांडवासाठी जो महाल बांधलाय त्यात लाख वापरली आहे. लाख नाही, लाख. चुड्यात असते ती लाख. म्हणजे पांडवासाठी जो महाल बांधला गेलाय तो लाखाचा होता. तो लाखाचा महाल म्हणजे पटकन विरघळला जाणार. चुकून जरी आग लागली तर महाल पटकन आग पेटवली जाणार किंवा ती घेणार स्वतःकडे आणि लवकर यांचा मृत्यू होणार. हे फक्त विदुरालाच माहित होतं, कौरव सोडून. आणि हे विदुराला माहित असल्या कारणामुळे, श्रद्धा असल्यामुळे पांडवावर अख्खं सभागृह भरलेला आहे. धृतराष्ट्र आहेत, गांधारी माता आहेत, सगळे काही उपस्थित आहेत. परमात्मा उपस्थित आहे, विदुर उपस्थित आहे, कौरव शंभर उपस्थित आहे, इकडे पांडव उपस्थित आहेत. सगळ्यांसमोर विदुराला बोलता येत, कारण हा बोलला तर ह्या गटातला म्हणून जाहीर झाला. आणि विदुराला पांडवाची दया येणार हे दुर्योधनाला माहित होतं. त्याच्यामुळं दुर्योधनाने त्याच्यावर नजर ठेवायला माणसं लावली होती. मग आता हे असं असल्यामुळे त्याला एकांतातही पांडवाला सांगता आलं
नाही. म्हणून विदुराने भर सभेत फक्त इशाऱ्यानं अर्जुनाला सांगितलं की जो त्यासाठी त्यांनी उंदीर पाठवला. त्या उंदीरानं महाराज भुयाराचा मार्ग दाखवला आणि इशाऱ्याने विदुराने सांगितलं या उंदराच्या पाठीमागे जा, लक्षात ठेवा मी तुमच्यासाठी भुयार बांधलंय, कारण हे महाल लाखाचं आहे, हे पेटवायचा यांनी कट रचलेला आहे. हा जर चुकून तुम्ही असताना पेटला गेला, या वेळी या कारणास्तव हा पेटला जाणार आहे, लक्षात ठेवा. त्याच वेळी मी आखलेल्या भुयारी मार्गाने तुम्ही जा, जीव वाचा. विदुराच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला. व्यास मुनींच्या इशाऱ्यामुळे आम्हाला मोक्ष मिळणार. ज्ञानोबा ते सांगतात त्यांचाही हाच इशारा आहे, कारण ते स्पष्ट म्हणू शकत नाही ना शास्त्रवेद वाचू नका, कारण ते महर्षी आहेत ना, ते शास्त्रवेदांना विरोध करू शकत. पण त्यांचं असं म्हणणं आहे हे नाही जमलं तरी हरकत, याच्या ऐवजी हे केलं तरी असं खाण्यापेक्षा असंच खा ना, सोपं आहे ना. आपल्यासारख्या संसारिकाला तपश्चर्या जमणार, योग जमणार, योगी व्हायचं सोपं नाही. ज्ञानोबा म्हणजे सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व. योग करताना समाधी लावायची म्हणजे शास्त्र सांगतं समाधी लावत असताना शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो, पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे, 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती, बेंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करून ब्रह्मरंध्रात मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लावता येते. मग हरिमुखे म्हणा ना, ते जमणार आहे का आपल्याला? त्याच्यामुळे हरिमुखे म्हणा. योगी कुणाला म्हणावं? योगी तोही करीती परी कर्मे तीर्ण बंदी जाती, जे सांडिली आहे संगती अहम भावाची, ज्याला स्वत्वाची जाणीवच नाहीये तो व्यक्ती जिवंतही नाही. आणि पण आम्ही सायंटिफिकली प्रूफ करू शकतो. 750 वर्ष झाले माझ्या माऊलींना समाधी घेऊन, पण आजही माझे ज्ञानोबा जिवंत आहेत आणि त्याच जिवंतपणाने भक्ताचं रक्षण करतात. हा विश्वास आमचा वारकऱ्यांचा आहे. हे सायंटिफिकली आम्ही सिद्ध करू शकतो. त्याला योगी म्हणावं. म्हणून विनंती आहे, जर हे आम्हा संसारिकाला जमत नाही तर आमच्यासाठी ही मार्ग आहे, काळजी नसावी, हरिमुखे म्हणा. लोकांनी विचारलं तुम्ही ब्रह्मचारी आहात, तुम्हाला म्हणायला काय सोपं जातं? माऊली म्हणले काळजी नसावी, असोनी संसारी जीवे वेगू करणे, वेद शास्त्र मोहानी कार्य ज्ञान देव माने व्यासाची या कोणाला कायचे काराना पांडवा घरी. देव राहिला कुठं? पांडव कसे अखंड, मग त्यांना कुठलं घर? देवाचं घर. स्वभक्त चित्तरंजन. देव राहतो कुठे? सर्वाघटी राम हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे, देव आहे. इथला ज्याला कळला त्यातला देवळातला कळल्याशिवाय, ज्याला इथलाच कळला नाही त्याला देवळात किती मस्तक आपटलं शक्य. म्हणून पांडवाचं घर हृदय होतं, स्थान त्यांनी हृदयात विठ्ठलाला दिलं होतं, कृष्णाला दिलं होतं. म्हणून भगवंताने रक्षण करावं. आमचंही करे, फक्त मुखात त्याचं नाव असावं. दोन्ही हात वर करा प्रेमाने. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. रघुमाई पांडुरंग. रघुमाई पांडुरंग. रखुमाई पांडुरंग. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगणार. एनिवे असं घेतले तर घ्या. तुम्ही कुठं ऐकाय बसले? बोलल्यावर झोंबन, पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धच कीर्तन ऐकायला आले, अर्ध एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. खरंच म्हणा
पण एक वाक्य सांगू, कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कधी कीर्तनाला यायचं नसतं. माझ्या भागात कीर्तन आहे म्हटलं की मी कीर्तनाला जायचंच असतं, ते माझं कर्तव्य आहे. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही, कीर्तनामुळेच कीर्तनकार मोठा होतो. कुठल्या चॅनलमुळे कीर्तनकार मोठा होत नाही, पण कीर्तनकारांमुळे चॅनल नक्की मोठी होऊ शकतात. त्यामुळे व्यक्तीपेक्षा व्यासपीठाची मर्यादा ठेवा. व्यक्ती महत्वाचं नाहीये, तो व्यासपीठावर आहे म्हणून महत्वाचा आहे. व्यासपीठ महत्वाचं आहे, ते मोठं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे, कोणाकडे कमी कोणाकडे जास्त आहे, पण विठेवरच्या मालकाच्या दारात अधिकार मात्र सगळ्याचा. तुम्ही संसारात जरी कमी जास्त केला तरी परमात्म्याच्या दारात मात्र कमी जास्त होत. इथे सकलांचे येते आहे अधिकार, इथे उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. हे लक्षात ठेवावं आणि अखंडित त्याचं नाव घ्यावं. विठो पाय रखमा